नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण सगळ्यांची फेवरेट अशी कोकोनट मिल्क फिश करी. तर मग चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मी तर फिश करीसाठी साल्मन फिश घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही फिश घेऊ शकता. आता आपण हा फिश मॅरिनेट करूया. याच्यामध्ये ॲड करूया पहिल्यांदा लिंबू, तर याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट. आता हे सगळं फिशला लावून घेऊया. हे फिश आपण असेच झाकून ठेवूया म्हणजे चांगले मुरतील. तोपर्यंत आपण फिश करीचा मसाला बनवून घेऊया. पॅनमध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये ॲड करूया 1 चिरलेला कांदा, कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये ॲड करूया 1 इंच आलं, 4-5 लसूण पाकळ्या, 1 चमचा धने, 1 छोटा चमचा जिरे. आता याच्यामध्ये ॲड करूया 7 ते 8 काळी मिरी, बेडगी मिरची आणि 1 वाटी खोबरं. हे चांगलं भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि याच्यामध्ये थोडी चिंच घालायची आहे. तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर तुम्ही आमसूल पण घालू शकता. आता हे थंड झाल्यावर आपल्याला याची एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे. साधारण 2 ते 3 मिनिटं दोन्ही साइडून फिश आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर पॅनमध्ये 2 चमचे तेल घालूया. याच्यामध्ये ॲड करायचे आहे जिरे, आता याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपण जो वाटून घेतलेला मसाला. हा मसाला 2 ते 3 मिनिटं साधारण परतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. आता याच्यामध्ये मी ॲड करते आहे कोकोनट मिल्क. तर याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ. आणि आता ही ग्रेव्ही आपल्याला एक साधारण 7 ते 8 मिनिटं चांगली शिजवून द्यायची आहे. नंतर आपण या फिशचे पीसेस ॲड करायचे आहेत. आता याच्यामध्ये ॲड करूयात फिश. आपल्याला फिश ॲड करून ग्रेव्ही फक्त 4 ते 5 मिनिटं शिजवायची आहे. आपल्याला फिश ओव्हरकुक करायचं नाही आहे.